हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. सो आज आहे संडे आणि माझी मॉर्निंग धनेचं पाणी पिऊन होते. मी ओव्हरनाईट सोक करून ठेवते धने आणि ते गरम पाण्यामध्ये बॉईल करते आणि मग तेच पिते मी. आणि माझं छोटंसं छानसं गार्डन आहे. धन्याचं पाणी म्हणजे कोरिअंडर सीड्स, ह्याच्यामुळे आपले डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह होते आणि वेट लॉससुद्धा होण्यासाठी मदत होते. आता मी कॉफी पिते. हाफ ॲन आवर झालं आहे, तुम्ही त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करू शकता. सो मी कॉफी पिते. ॲक्च्युली माझ्याकडे एक मशीन होतं पण ते बिघडले, म्हणून मी स्पूननेच त्याला हे कॉफी बनवते. आणि हा लोईसचा नाश्ता आहे, केलॉग्स ना, केलॉग ना. आणि माझी कॉफी ते रेडी आहे आणि इडली वडा. तर माझा ब्रेकफास्ट रेडी आहे. मस्त हॉट कॉफी आणि इडली वडा जो लोहितने आणला आहे माझ्यासाठी. ब्रेकफास्ट झाल्यावरती मी लंचची तयारी करायला घेतली. चपाती भाजी बनवली आणि अळूवडी मम्मीनेच दिली होती, सो मी ते फक्त फ्राय केले. त्यानंतर आम्ही थोडं झोपून वगैरे इव्हिनिंगला डीमार्टला गेलो, जे रेग्युलर आपलं रिच्युअल आहे विकेंडचं. तर तिथे मला एक चहा पण प्यायची होती, तर बाजूला तिथे चहा पण होता, चहा पण पिऊन घेतला मी. आणि हा व्हिडिओ दिवाळीच्या अगोदरचा आहे, बट मी तो एडिट नव्हता केला, सो मी आता अपलोड करते. सो गाईज, आता आम्ही डीमार्टला आलो आहे आणि खूप सारं लाइटिंग दिसते छान, दिवाळीची प्रिपरेशन. संडेला डीमार्टला जायला नकोसंच वाटतं, पण आता ऑप्शन नव्हता म्हणून संडेला जावं लागलं. सुट्टी पण एकच दिवस होती. छान छान लाईट आले होते दिवाळीचे आणि छान म्हणजे कमी प्राईजमध्येच होते. हे 20 रुपीजला होतं. छानसे तोरण, पणत्या, डेकोरेशन साहित्य खूप सारं मस्त नवीन नवीन आलं होतं. सो डीमार्टचं काम झालं होतं आणि खूप तहान लागली होती. सो आम्ही आईस्क्रीम बघायला गेलो, तर मला इथे गोळा दिसला. मग आम्ही गोळा खायला आलो. इथे चौपाटी गोळा म्हणून आहे कामोठेमध्ये. छान होता गोळा पण. सो आम्ही गोळा घेतला एक आणि खाल्ला. गोळा खाऊन झाल्यावरती आम्ही घरी आलो. सो मी आता ब्लॉग एंड करते गाईज. जर माझा ब्लॉग हा आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.